मारुती महाराज दस्तापूरकर जेसीपी लावून पुरेच्या चंद्रभागेमध्ये समाधी काढल्या, परंतु मारुती महाराज दस्तापूरकरच्या हाताला त्या समाधीला कोण्याही कलेक्टरनं हात लावलं नाही। आज सुद्धा ती समाधी फक्त एकच समाधी आहे चंद्रभागेमध्ये। पुंडलिकाच्या मंदिरापासून जवळच अंतरावर मारुती महाराज हरिभक्त परायण मोठे मालक यांचीच एक समाधी आहे। आणि आज या दोन्ही नंदा भावजयाचं जाणं म्हणजे त्यांच्या जीवासाठी सुखाची ही आजची पर्वणी आहे। त्यांच्या स्मरणार्थ कलुबाई आत्माराम कोंपलवाडे माऊलीकडून सासूच्या स्मरणार्थ 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद। व तसेच जनाबाई गणपतराव कोंपलवाड त्यांचीच लेक आईच्या स्मरणार्थ लक्ष्मीबाई गंगाधरराव पुट्टेवार राहणार मौजे हांगिरगेकर तालुका उमरी यांच्याकडून 51 रुपयाची भेट। व तसेच माझ्या भजनी मंडळातील झालबास टाळकरी सतीश शंकरराव दिवटेवार यांच्याकडून 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद। अशोक नामदेवराव चित्तलवार माझ्या भजनी मंडळाचे गवळणीचे कलाकार 21 रुपयाची भेट धन्यवाद। कैवल्यवासी जनाबाई गणपतराव कोंपलवाड यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू गणपत उर्फ पिंटू आत्माराम कोंपलवाड आजीच्या स्मरणार्थ त्यांच्याकडून 21 रुपयाची भेट 101 रुपयाची भेट माफ करा दिलेली आहे। भेटीबद्दल धन्यवाद। पाप पुण्य हे भोईनवाडच्या जीवावर राहील। दोन्ही भजनी मंडळाला समतोल ठेवण्याचा प्रयत्न करा। बरेच या ठिकाणी कोंपलवाड आणि जेटेवाड मंडळीचे नातू जवळजवळ आता होत आलेले आहे। थोडं नात्यानं आपल्या पिवश्या उघडा, कारण या ठिकाणी नाव येणं म्हणजे त्या आत्म्याला शांती लाभणं आहे। तरी पाप पुण्य माझ्या डोसक्यावर आहे। दोन्ही भजनी मंडळाला समांतर ठेवण्याचा प्रयत्न करा। तर खरोखरच या ठिकाणी सेवा देत असताना अशा थोर विचारवंत गावामध्ये या ठिकाणी कुठे माझ्या भजनाच्या वतीने कमी वाटेल कुठे जास्त वाटेल तर ते तुम्ही तुमच्या सद्बुद्धीने या ठिकाणी सद्विचाराने या ठिकाणी समजून घेशाल अशी रास्त अपेक्षा बाळगतो। आणि जास्तीचा विलंब झालेला आहे तरी तुमचा अधिकचा वेळ न घेता आज हा माझ्यासाठी अमोल दादा म्हणजे या ठिकाणी पहिलीच वेळ आमची गाठ आहे, परंतु पहिल्याच गाठीमध्ये त्यांनी खूप काही आपल्याला सांगून गेलं, जाणवून दिलं की कसं आम्हाला पिकवता येते, कसं आम्हाला त्यामधून आम्हाला उत्पन्न काढायचं आहे। तर आता माझ्या भजनीमळाच्या वतीने तुम्हाला सांगतो, आता समोरच्या भजनीमळाच्या विचारापेक्षा किंवा शेजाऱ्यापेक्षा तुम्हाला सांगतो 2 क्विंटल तरी उत्पन्न जास्त काढायचं सवय मला पहिलेच आहे। आता कधीच मी कोणती खासियत करत नाही किंवा या माईकवर आल्याच्या नंतर गडबड करून धावपळ करून मला जमणार की जसं तुम्हाला सुंदर आणि चांगला कार्यक्रम देण्याचा एक मानस बाळगून विषयाचं सुंदर चिंतन या ठिकाणी तुम्हाला श्रवण करायला भेटणार आहे। एवढीच या ठिकाणी माझ्या मना भजनमळाच्या वतीने अपेक्षा करतो आणि मी माझ्या सेवेकडे वळतो।
जगद्गुरु अपरिमिता देवा पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता जगदात्मा जगभरीता स्वयं ताता जगद्गुरु स्वयं ताता जगद्गुरु काय वर्णू तुझे महिमान दीन बंधू दयाळू पूर्ण भव भयाचे करुणी मोचन कैवल्य दान देसी तू कैवल्य दान देसी तू कुठल्याही कार्याच्या प्रारंभी कार्याच्या सुरुवातीला भगवंताचं स्तवन करावं स्तुती करावं कारण का करावं भगवंत हा सर्वांचा मालक सर्व कार्यांचा अधिकारी तो देव आहे मग ज्याच्या कार्यानं ज्याच्या अधिकारानं ज्याच्या आज्ञेनं या सर्वांचं सृष्टीचं काम चालू आहे म्हणून असा तो भगवंत आम्हाला स्मरण करीत असताना त्याची स्तुती करीत असताना महाराज सांगतात ओम नमो सद्गुरु अपरिमिता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता जगदात्मा जगभरिता स्वयं ताता जगद्गुरु आणि भगवंता तू कसा आहेस की तुला जर आम्हाला नाना प्रकारे नाना शब्दामध्ये नाना उपाधीने तुला आम्ही बोलण्याचा तुला बोलवण्याचा तुला हाक मारण्याचा प्रयत्न करतो परंतु तू देव कसा आहेस या शब्दामध्ये कुठल्याच उपाधीमध्ये कुठल्याच अक्षरामध्ये न बांधता येणारा तू भगवंत आहेस म्हणून तुला अपरिमित असा शब्द ग्रंथकर्त्याने सांगितलंय मग या जीवाला या ठिकाणी मोक्षाचं सुख प्राप्त करून देणारा मोक्षाच्या पात्रतेपासून नेऊन सोडणारा की जसं आम्हाला ज्ञान भक्ती वैराग्य ज्याच्या भक्ताकडे आहे त्याला जीवाचं जे काही मूळ स्थान आहे त्या जीवाचं ते परलोकीचं सुख प्राप्त करून देणारा तो भगवंत आहेस मग त्या भगवंताला आम्हाला कार्याच्या प्रारंभीच नसून सर्व काळ त्याचं आम्हाला स्मरण सतत करावं लागते कारण आनंद सद्गुरु दत्त निरंजन अखंड वाचेने करा स्मरण म्हणलंय कारण का त्याच्या वाजून जीवाला मोक्ष प्राप्ती नाही त्याच्या वाजून जीवाच्या पाठीमागे लागली हा जो काही जन्म मरणाचा राहट आहे याच्यामधून चुकवता आम्हाला उपाय दुसरा कोणता शोधता येणार नाही मग असा असणारा देव मग त्या भगवंताचं स्तुती करीत असताना हा कवी करता म्हणतो काय वर्णू तुझे महिमान देवा का या दिनाचा या भक्ताचा जो जसा एखादा मासा असेल पाण्यापासून वेगळा केल्याच्या नंतर जसा मासा जसा तळमळ करतो तेवढ्याच आतुरतेनं ज्या भक्ताच्या पाठीमाग तुझा ध्यास लागला त्याला या ठिकाणी तेव्हा तारून नेणारा या भव भयाचं मोचन करणारा तू भगवंत आहेस तुझं काय महिमा वर्णन करावं या आम्हाला वाचन काही जमणार नाही तरी माझ्यासारखा अल्पमती पामर या ठिकाणी एक छोट्याशा बुद्धीनं या गणाच्या माध्यमातून काय म्हणतो देवा मुळारंभीचा आदि गणेशा देवा मुळारंभीचा आदि गणेशा वंदन पहिले तुला वंदन पहिले तुला वंदन पहिले तुला गणेशा गाऊन या समयाला देवा वंदन पहिले तुला परेशा गाऊन या समयाला
आदरणीय माझ्या गोपाळवाडी येथून आमचे दाजी ज्ञानदीप भजनीमेळ गोपाळवाडी भजनीमेळातील गवळणीचे कलाकार सर्वांचे हृदयस्थान असणारे संभाजी गोविंदरावजी सूर्यवंशी गोपाळवाडीकडे आमच्या दाजीकडून चालू असलेल्या गणावरती खुश होऊन 51 रुपयाची भेट माझ्या भजनीमेळा पाठवल्या भेटीबद्दल मी माझ्या श्री संत अवधूतपुरी महाराज भजनीमेळा धानोरा भजनीमेळाच्या वतीने आभारी आहो. धन्यवाद. तुझा आदी तुझा अनादी देवा भक्त रक्षिता तू परबोध अरे आचा तू एक ब्रह्मानंदी आज्ञानाची परज्ञान बोध ऐका बंधूंनो, आदरणीय आमचे स्नेही माझ्या पिंपळकोटा येथील भजनीमेळातील जहाल टाळकरी व श्री संत बाळगीर महाराज भजनीमेळा किवळा येथील भजनीमेळातील जहाल टाळकरी माझे स्नेही दत्तभक्त परायण पप्पू दादा सरकेवाड यांच्या वतीने आमचे मर्दंगाचार्य शिवाजी पाटील बोळसेकर यांच्या वाद्य कामावरती 51 रुपयाची भेट पाठवली आणि माझ्या श्री संत अवधूतपुरी महाराज भजनीमेळाला 51 रुपयाची भेट अशी एकंदरीत 101 रुपयाची भेट त्यांनी माझ्या भजनीमेळाला पाठवल्या भेटीबद्दल मी माझ्या तरी माझ्या भजनीमेळाच्या वतीनं तुला काय मी त्यांचा मनापासून आभारी आहो. धन्यवाद. मग भगवंता तू कसा आहे, तू तुझं स्थान आम्हाला सांगत असताना हा भक्त काय म्हणतो, तू कसा आहेस म्हणले, तू आधी अनादी जानसी म्हणले, सकळ भुवनी नांदसी म्हणले. देवा या ठिकाणी तुला एकाच ठिकाणी आहेस असं आम्हाला ठिकाण सांगता येत नाही. मग असा असणारा सर्व ठाई सर्व व्यापक असा असणारा तू भगवंत आहेस. म्हणून या जीवाला, या अज्ञान जीवाला एक आधार देऊन या भवसागरामधून हा दुःखाचा सागर आम्हाला सुखकर प्रवास आम्हाला गाठून देणारा भगवंत तू आहेस. म्हणून एका ठिकाणी म्हणते जय जय सद्गुरु महामेरू देवा भक्त दलासी तुझा दारू सुखे तारसी हा भवसागरू तुझ्या कृपेने जाणीजे, तुझ्या कृपेने जाणीजे. आणि भगवंता या जीवाला या ठिकाणी आधार देऊन या भवसागरामधून या ठिकाणी त्याचा प्रवास या ठिकाणी तरण्याचा या ठिकाणी आधार देऊन हा प्रवास सुखाकर कसा करता येतो याचं साधन आम्हाला जर बघायचं गेलं तर भगवंता तुझ्याशिवाय या जगामध्ये कोणी नाही. सर्व या ठिकाणी सुखाचे जन दिल्या घेतल्याचे म्हणले, मग अंत समयाचे नाही कोणी. ज्यावेळेस आमच्यावरती वेळ येते त्यावेळेस कोणीच आम्हाला सापडत नाही.
करा जमा. कैवल्यवासी जनाबाई गणपतराव कोंपलवाड यांच्या समरणार्थ त्यांचे नातू, आता नातू हटतात, लाडकी बहीण योजनेचे काय नाते हटतात हे बघायचे. आता सुरू झाली लाडकी बहीण योजना. यांच्याकडून 51 रुपयाची भेट तानाजी आत्माराम कोंपलवाड. आजीच्या समरणार्थ 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. चिरंजीव बालक विघ्नेश सतीशराव दिवटेवाड या बालकाकडून 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. व तसेच हरदास पुंडाजी कोंपलवाड यांच्या समरणार्थ त्यांचे नातू, काय नाव राजू, शिवराज राजेश कोंपलवाड या नातवाकडून आजाच्या समरणार्थ 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. हा, कैवल्यवासी जनाबाई गणपतराव कोंपलवाड यांच्या समरणार्थ अंबुबाई माणिकराव कोंपलवाड यांच्याकडून 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. व तसेच चांगुणाबाई जळबाजी जेटेवाड यांच्या समरणार्थ अंबुबाई माणिकराव कोंपलवाड या दोन्ही मातोश्रीच्या समरणार्थ यांच्याकडून 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. कैवल्यवासी जनाबाई गणपतराव कोंपलवाड यांच्या समरणार्थ त्यांची नात, आता चालू झाली मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजना. हा, सविता बालाजीराव हिरेवाड राहणार मोजे डोणगाव तालुका बिलोली या नातीकडून आजीच्या समरणार्थ 21 रुपयाची भेट. व कैवल्यवासी हा, जुन्या भजनी मंडळाचे पदपदांतर गाणारे व्यक्ती आमचे बंधू माणिकराव मारुतराव बोईनवाड यांच्याकडून 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. हा, रुक्माजी यंकोबा चरकेवार राहणार मोजे कामनगावकर, ते न कामनगावचे होतो, तू इथला होता. हालमुक्काम त्यांचे नातू चंद्रकांत बालाजीराव चरकेवाड गवळणीचे सम्राट यांच्याकडून आताचे युट्यूब चॅनल 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. हा, सविता बालाजीराव हिरेवाड राहणार मोजे डोणगाव तालुका बिलोली या नातीकडून आजीच्या समरणार्थ 21 रुपयाची भेट. व तसेच कैवल्यवासी संतुकराव नागोबा कोंपलवाड यांच्या समरणार्थ त्यांचे चिरंजीव तुझा आदी तुझा अनादी देवा भक्त रक्षिता तू परमोद आचर तू एक ब्रह्मानंदी अज्ञानाची परज्ञान बोधी कसा आहे म्हणजे जय जय सद्गुरु भक्त पालका, जय जय सद्गुरु परबोधका, जय जय सद्गुरु मोक्ष नायका, दासासी उदरसी म्हणले. देवा या जीवाला, या अज्ञान रूपी जीवाला या ठिकाणी परत ज्ञानाचा बोध करू, या जीवाला तारण्याची शक्ती, तारण्याचं सामर्थ्य आणि या मायेला वेगळं करून आपलं स्वतंत्र पदाचा रहिवासी करून घेण्याची ताकद या जीवाला देणारा तो भगवंत आहेस. म्हणून या ठिकाणी काय म्हणतो,
माया मोह निरसन कराना देवा माया मोह निरसन कराना सामर्थ्य द्यावे मजला सामर्थ्य द्यावे मजला वंदन पहिले तुला गणेशा धावून या जमायाला देवा वंदन पहिले तुला परेशा आदरणीय भुजंगा नागोबा कोंपलवाड यांच्या वतीने चालू असलेल्या गणावरती खुश होऊन 51 रुपयाची भेट भजनीमळाला पाठवल्या भेटीबद्दल मी माझ्या भजनीमळाच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहो, धन्यवाद. आणि देवा या ठिकाणी तुझ्यासारखा समर्थ तुझ्यासारखा पाठीराखा असताना या देवाला हे मायाच नसून या हे केवढं जरी आमच्यावरती दुःख असेल ते दुःख काही करू शकत नाही. पण एका ठिकाणी सांगितलंय काय घाबरसी भक्त सकया आम्ही भक्त वत्सल असून या देवा या ठिकाणी देवाने या ठिकाणी भक्ताचा पाठीराखा करत असताना सांगतात माझ्यासारखा या ठिकाणी तुला तारणारा आणि तुझ्या पाठीमाग उभं राहून या ठिकाणी तुला या मायेचा या ठिकाणी संहार करण्याची शक्ती देणारा समर्थ असताना सुद्धा तू का घाबरतोस. कारण जसं आमच्या अमोल दादाने सांगितलंय की जसा आनंद जीवाचा जीव आनंदाचा आहे मग तो भगवंताचा अंश असलेला जीव मग या ठिकाणी मायेच्या पाठीमागे लागून अविद्येचं जसं सोंग या जीवाला लागले म्हणून या 84च्या गिरक्यामध्ये हा जीवाला पडावं लागलं. म्हणून या ठिकाणी पुन्हा पुन्हा फिरून आलेली एक सुंदर मनुष्य जन्माची संधी आहे. मग या संधीला आम्हाला कुठलंच या ठिकाणी न गमवता आयुष्य मोलाचे वेचिले संसार येऊन शरीर हित काय मग येऊनी नामासाठी का करिता चावटी शेवटी मसलवटी जाणं लागे. मग आम्हाला या ठिकाणी जे आम्हाला साध्य करायचं आहे जे आमचं कर्तव्य आहे ते आम्हाला जर आमचं साध्य करायचं असेल तर आम्हाला कोणीतरी मार्गदाता हवा असतो. कोणीतरी आम्हाला वाट दाखवणारा जाणता सुज्ञान असा कोणीतरी आमच्या भाग्यानुसार आम्हाला भेटला असेल तरच या जीवाला भगवंताचं स्मरण करण्याची भगवंताचं नाम घेण्याची या ठिकाणी सद्बुद्धी प्राप्त होते. म्हणून कैवल्यवासी जनाबाई गणपतराव कोंपलवाड यांच्या स्मरणार्थ त्यांची नात ज्योती आनंद पल्लेवाड राहणार मोजे नांदेड 21 रुपयाची भेट व तसेच दुसरी नात अनन्या तानाजी कोंपलवाड आजीच्या स्मरणार्थ 21 रुपयाची भेट व तसेच त्यांची सुनबाई कलुबाई आत्माराम कोंपलवाड सासूबाईच्या स्मरणार्थ 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. कैवल्यवासी लक्ष्मीबाई तुकाराम कोंपलवाड यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सुनबाई लोपमुद्रा संतोषराव कोंपलवाड यांच्याकडून सासूच्या स्मरणार्थ 21 रुपयाची भेट व तसेच भारतबाई तुकाराम कोंपलवाड यांच्याकडून 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. कैवल्यवासी हरिदास पुंडाजी कोंपलवाड यांच्या स्मरणार्थ त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव राजेश हरिदास कोंपलवाड यांच्याकडून 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद व तसेच रामजी पुंडाजी चित्तलवाड यांच्याकडून 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. कैवल्यवासी चांगुणाबाई जळबाजी जेटेवाड यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू शंकर दत्तरामजी जेटेवाड यांच्याकडून
51 रुपयाची भेट दोन्हीची कदर केली. आमच्या अत्री महाराज यांच्या वाद्यकामावर खुश होऊन 51 रुपयाची भेट. मृदंगाचार्य शिवाजीराव पाटील शिंदे बोळशेकर या दोन्ही व्यक्तींची ते हात म्हणून आम्ही भजन्या. एक जर पट्टी उचकली तर पुरा गळा कामातून जाते. दोन्ही या गायकाने वादकाची गदर करून 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. नानू पाटील पटकन जे जातेला खुश होतात. कवेलेवासी चांगुणाबाई जळबाजी जेटेवाड यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू नितीन गणेश जेटेवाड यांच्याकडून 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीनं त्यांचा अत्यंत आभाराने धन्यवाद. जपिता पियौदी जाना स्मरण करती निशिदिना देवा तव चरणाची होऊन विना अखंड करती तुझे ध्यान. आणि भगवंता तुझ्या भेटीसाठी या ठिकाणी नाना प्रकारचा अट्टहास करून नाना प्रकारची क्रिया करून फक्त प्रत्येकाच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की भगवंत मला भेटला पाहिजे. मग याच्यासाठी नाना प्रकारचे जपी तपी योगी जन या ठिकाणी भगवंता या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी नाना प्रकारची साधना करून तुझ्या भेटीची या ठिकाणी आस करतात. कारण या सर्व जगाला या विश्वाला या ठिकाणी तारिता तुझ्या वाचून कोणीच नाही. म्हणून एका ठिकाणी महाराज म्हणतात सद्गुरु वाचून जीवासी तारिता नरक तू कविता नाही कोणी नरक तू कविता नाही कोणी नाही कोणी. माता पिता बंधू सुता आणि कांता आपुलिया स्वार्था लक्षिताती आपुलिया स्वार्था लक्षिताती लक्षिताती. सर्व हा प्रपंचाचा बाजार कसा आहे देवा, काहीतरी मला त्याच्याकडून त्यांच्या आधारानं आम्हाला भेटलं पाहिजे. प्रत्येकाच्या पाठीमागं प्रपंचात आम्हाला अशा पाहायला मिळते. परंतु तू देव कसा आहे, जीवाचा जीवला एक सद्गुरुनाथ म्हणले. मग गुरु विना आप्त नाही कोणी. मग तुझ्या वाचून भगवंता या ठिकाणी या जीवाला सोडवणारा या जीवाला तारणारा मोक्षाच्या मूळ बेटापर्यंत नेऊन सोडणारा दुसरा कोणी नाही. आदरणीय कसं झाले संतोष तुकारामजी कोंपलवाड यांच्या वतीने चालू असलेल्या भजनावरती गुरु कृपा भजनी मेळा पिंपळकोटा या भजनी मेळातील कॉमेडी सर्वांना या ठिकाणी हास्य करून सोडणारे आमचे
भजन मेळातील एक कलाकार यांच्याकडून चालू असलेल्या भजनावरती खुश होऊन गणावरती खुश होऊन 51 रुपयाची भेट पाठवल्या. भेटीबद्दल आभारी हो, धन्यवाद. आणि भगवंता या ठिकाणी तू कसा आहेस, नाना प्रकारची क्रिया करून नाना प्रकारचे साधना करून प्रत्येकाचा उद्देश एकच आहे, तू मला भेटला पाहिजे आणि या जीवाला मोक्ष या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे. आणि जीवाच्या पाठी मागे लागलेली 184 फेरा या ठिकाणी चुकला पाहिजे. याच्यासाठी नाना प्रकारच्या भक्ताचा अट्टास आहे. म्हणून जपिता पियोगी जाना मरण करती निशिदिना. देवा तव चरणाची होऊन लीना. अखंड करती तुझेच ध्यान. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगाव येळेगाव या कारखान्याचे डायरेक्टर, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन. आता तिला ध्यान करून द्यावं लागली. सासरवाडी चेला बरेच दिल्या, दरेगाववाडी सासरवाडी होय, सासरवाडी चेला दिल्या, मात्र इकडे दुजा भाव आला व तसेच स्वस्त धान्य दुकानदार आणि सेवा सहकारी सोसायटी पिंपळकोट्याचे चेअरमन यांच्याकडून 101 रुपयाची भेट श्री अवधूतपुरी संत अवधूतपुरी महाराज भजनी मंडळ धानोरा या भजनी मंडळात सुद्धा हेवा देवा न करता सासरवाडीच्या समतोलामध्ये त्यांनी 101 रुपयाची भेट दिलेली आहे. दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. आठवण नव्हती, आठवण करून दिलो आत्री. व तसेच माझ्या भजनी मंडळाचे झालबाज टाळकरी बालाजीराव दिगंबरराव गुजरवाड यांच्याकडून 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल दोन्ही व्यक्तीचे भजनी मंडळाच्या वतीनं त्यांचा अत्यंत आभारी धन्यवाद. आता दोन्हीची बरोबरी झाली. समोरचा पर्याय आता तुम्ही चालू करा. ठाव देई तव चरणाला. देवा ठाव देई तव चरणाला. हाती ध्यास मनी लागला. हाती ध्यास मनी लागला. देवा वंदन पहिले तुला. ऐका, कैवलेवासी चांगुणाबाई जळबाजी जेटेवाड यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू आदरणीय सेवानिवृत्त केंद्र प्रमुख साहेब पांडुरंग विठोबा कोंपलवार कशाचीच उणीव न भासू देता शेवटच्या टोकापर्यंत ज्यांनी बहिणीची अख्ख्या स्टेप पर्यंत ज्यांनी व्यवस्था केलेली आहे, बहिणीच्या स्मरणार्थ केंद्र प्रमुख सेवानिवृत्त साहेब पांडुरंग विठोबा कोंपलवार यांच्याकडून 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीनं त्यांचा अत्यंत आभारी धन्यवाद.